नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मंडळी, श्री दुर्गा सप्तशती पाठाचा 9वा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गायै नमः. निशुंभ वध. ओम. मी अर्धनारीश्वर अंबिकेश यांच्या नित्य आश्रयास असतो. त्यांचा वर्ण बंधुक पुष्प आणि सुवर्णासमान रक्तपीत मिश्रित लाल पिवळ्या रंगाचा आहे. त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला, पाश, अंकुश आणि वरद मुद्रा धारण केली आहे. त्याने भूषण म्हणून चंद्रकोर धारण केलेली असून तो 3 नेत्रांनी शोभून दिसतो. ओम. राजा म्हणाला, हे भगवन, आपण मला रक्तबीजाच्या वधाशी संबंधित देवीचरित्राचे हे अद्भुत महात्म्य सांगितले. आता मला रक्तबीज मारला गेल्यावर अत्यंत क्रुद्ध झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी पुढे काय केले ते ऐकण्याची इच्छा आहे. ऋषी म्हणाले, हे राजा, युद्धात रक्तबीजासह इतर अनेक दैत्यांचा नितप्पात झाला तेव्हा शुंभ आणि निशुंभ संतापाने अक्षरशः पेटून उठले. आपले विशाल सैन्य मारले जात आहे हे पाहून निशुंभ भयंकर संतापला आणि मुख्य दैत्य सैन्य घेऊन देवीवर धावून गेला. त्याच्या मागे पुढे आणि आजूबाजूस असलेले महादैत्यही संतापाने दात ओठ खात देवीला मारण्यासाठी धावले. महापराक्रमी शुंभही आपल्या सैन्यासह मातृगणांशी युद्ध करीत क्रोधावेगाने चंडिकेला मारण्यासाठी आला. तेव्हा शुंभ निशुंभांचे देवीबरोबर घनघोर युद्ध झाले. त्यावेळी ते दोघे दैत्य मेघवर्षाव व्हावा त्याप्रमाणे देवीवर भयंकर शरवृष्टी करू लागले. पण त्यांनी सोडलेल्या बाणांना आपल्या बाणांनी छेदून ती चंडिका त्या दोन्ही असुर श्रेष्ठांच्या शरीरावर शस्त्रांचा मारा करू लागली. तेव्हा निशुंभाने तीक्ष्ण तलवार आणि तेजस्वी ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावर प्रहार केला. आपल्या वाहनावर प्रहार झालेला पाहून देवीने शूरप्र नामक बाणाने निशुंभाची ती तीक्ष्ण तलवार आणि 8 चंद्र जळवलेली त्याची ढाल तोडून टाकली. आपली ढाल तलवार तुटून पडताच त्या असुराने देवीवर एक शक्ती फेकली, पण देवीने समोरून येणाऱ्या त्या शक्तीचे चक्राने 2 तुकडे केले. तेव्हा संतापाने पेटलेल्या त्या निशुंभ दैत्याने देवीला मारण्यासाठी शूल घेतला, पण तो समीप येताच देवीने त्या शूलाचे मुष्टीप्रहारानेच चूर्ण केले. तेव्हा त्याने चंडिकेवर गदा फेकली, पण देवीच्या त्रिशूलाने तीही छिन्नभिन्न होऊन भस्मसात झाली. त्यानंतर तो दैत्यराज निशुंभ हातात परशू घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असे पाहून देवीने त्याला अनेक बाणांनी घायाळ करून भूमीवर पाडले. त्या समयी आपला महापराक्रमी बंधू निशुंभ जमिनीवर पडलेला पाहून संतापलेला शुंभ अंबिकेला मारण्यासाठी पुढे धावला. रथात बसलेल्या शुंभाने आपल्या 8ही हातात अत्यंत श्रेष्ठ आयुधे धारण केली होती आणि आपल्या अतुलनीय अशा अष्टभुजांनी सर्व आकाशच व्यापून टाकले होते. त्यावेळी त्याला येताना पाहून देवीने शंखनाद केला आणि धनुष्याच्या दोरीचाही अत्यंत दुस्सह असा टणत्कार केला. त्याचबरोबर समस्त दैत्य सैन्याचे तेज नष्ट करीत असा घंटानाद करून तिने सर्व दिशा दणाणून टाकल्या. तिच्या सिंहानेही मोठमोठ्या हत्तींचा महामत नष्ट करतील अशा महाभयंकर गर्जना करून पृथ्वी, आकाश आणि 10 दिशा दुमदुमून टाकल्या. तेव्हा कालीने आकाशात उडी घेऊन आपल्या 2ही हातांनी पृथ्वीवर आघात केला. त्यामुळे जो भयंकर आवाज झाला त्यात आधीचे सर्व आवाजच लुप्त झाले.
शिवदूतीने दैत्यांना अशुभकारक असे अत्यंत क्रूर आणि विकट हास्य केले. त्या हास्याने सर्व असुर संत्रस्त झाले. तर शुंभ अतिशय संतापला. त्यावेळी अंबिकेने शुंभाला उद्देशून जेव्हा "अरे दुरात्म्या, थांब थांब" असे ललकारले, तेव्हा आकाशातील देवांनी तिचा जय जयकार केला. त्यावेळी शुंभाने तेथे येऊन देवीवर ज्वालांनी युक्त अशी अत्यंत भीषण शक्ती फेकली. ती पर्वतप्राय अग्निमय शक्ती आपल्याकडे येत असलेली पाहून देवीने मोठ्या उत्कापाताने ती नष्ट केली. हे राजा, त्यावेळी शुंभाच्या गर्जनेने संपूर्ण त्रैलोक्य दुमदुमून गेले आणि त्याच्या प्रतिध्वनीने वज्रपातासारखा भयंकर आवाज होऊन त्यात इतर सर्व आवाज लुप्त झाले. शुंभाने सोडलेल्या बाणांना देवीने आणि देवीने सोडलेल्या बाणांना शुंभाने छेदले. याप्रमाणे दोघांनी परस्परांचे हजारो बाण नष्ट केले. तेव्हा संतापलेल्या चंडिकेने शुंभावर त्रिशूलाने प्रहार केला. त्या आघाताने तो मूर्छित होऊन भूमीवर पडला. इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला आणि त्याने धनुष्य सज्ज करून देवीला, कालीला आणि सिंहाला बाणांनी घायाळ केले. मग त्या दैत्यराजाने 10,000 हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्रांनी चंडिकेला पुरते झाकून टाकले. तेव्हा अत्यंत दुर्गम अशा आपत्तींचाही नाश करणाऱ्या भगवती दुर्गादेवीने क्रुद्ध होऊन आपल्या बाणांनी ती सर्व चक्रे आणि शुंभाने पूर्वी सोडलेले बाणही तोडून टाकले. तेव्हा निशुंभ गदा घेऊन चंडिकेला मारण्यासाठी दैत्य सैन्यांसह मोठ्या वेगाने धावला. पण तो येत असतानाच चंडिकेने धारधार तलवारीने त्याची गदा छेदली. तेव्हा त्याने शूल हाती घेतला. तेव्हा देवांचा शत्रू असलेल्या निशुंभाला शूल हाती धरून येत असलेला पाहून चंडिकेने वेगाने फेकलेल्या आपल्या शूलाने त्याचे हृदयच भेदले. त्यावेळी शूलाने भिन्न विदीर्ण झालेल्या त्याच्या हृदयातून महाबलवान आणि महापराक्रमी असा दुसरा एक पुरुष तिला "थांब थांब" असे म्हणत बाहेर पडला. त्या बाहेर पडणाऱ्या पुरुषाचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसली आणि तो बाहेर पडत असतानाच तिने खड्गाने त्याचा शिरच्छेद केला. तेव्हा तो जमिनीवर पडला. त्यानंतर सिंह आपल्या दाढांनी दैत्यांच्या माना तोडून त्यांना खाऊ लागला. तर काली आणि शिवदूतीही अन्य असुरांना भक्षण करू लागल्या. कौमारीच्या शक्तीने विदीर्ण होऊन कित्येक महादैत्य नष्ट झाले. तर ब्रह्मणीच्या कमंडलूतील मंत्रपूत मंत्रांनी पवित्र झालेल्या जलाने निस्तेज होऊन कित्येक दैत्य पळून गेले. कित्येक दैत्य माहेश्वरीच्या त्रिशूलाने छिन्न भिन्न होऊन धराशयी झाले. तर वाराहीच्या मस्तकाच्या धडकांनी कित्येक दैत्य चक्काचूर झाले. वैष्णवीने आपल्या चक्राने दैत्यांचे तुकडे तुकडे केले. तर ऐंद्रीच्या हातातील वज्राने कित्येकांची शकले झाली. काही दैत्य नाश पावले. काही दैत्य त्या महायुद्धातून पळून गेले. तर काही दैत्य काली, शिवदूती आणि सिंह यांनी खाऊन टाकले. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील निशुंभवध नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.